आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। उद्या 1 एप्रिल म्हणजेच उद्यापासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे आणि या नव्या आर्थिक वर्षामध्ये काही नियमांमध्ये बदल होणार आहेत। या बदलांचा तुमच्या खिशावरही परिणाम होणार आहे। अर्थसंकल्पात जाहीर केलेले नवीन कर तरतुदी 1 एप्रिल पासून लागू होणार आहेत। नवी कर प्रणाली निवडणाऱ्यांना रिबेटसाठी 7 लाखांची मर्यादा असणार आहे आणि याआधी ही मर्यादा 5 लाख इतकी होती। उद्यापासून सोन्यासाठी हॉलमार्क बंधनकारक असेल। अर्थसंकल्पात सोनं आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमाशुल्क 20% 25% आणि चांदीवरील सीमाशुल्क 7.5% 15% करण्यात आले। त्यामुळे सोनं चांदीही महागणार आहे। तसंच उद्यापासून BS6 फेज 2 प्रणाली लागू होणार आहे। त्यामुळे कार खरेदी महागेल। तसंच टोलच्या दरातही वाढ होणार असल्याने प्रवास महागणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेटही बिघडणार आहे। तर नव्या आर्थिक वर्षामध्ये कुठले बदल होत आहेत त्यावर एक नजर टाकूयात। नवी कर प्रणाली लागू होणार आहे। तर नवी कर प्रणाली निवडणाऱ्यांना रिबेटसाठीची 7 लाखांची मर्यादा असणार आहे। तर याआधी हीच मर्यादा 5 लाखांची होती। ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतील। जीवरक्षक औषधं आणि पेन किलर्सही महागणार आहेत। सोन्याच्या विक्रीसाठी हॉलमार्क बंधनकारक असेल। सोनं खरेदी त्यामुळे महागणार आहे। तर BS6च्या फेज 2 इमिशन नॉर्म्स लागू होत आहेत। त्यामुळे कार खरेदी देखील महागेल। वाहनांची स्क्रॅपिंग पॉलिसी लागू होणार आहे। टोलचे दर वाढणार आहेत। प्रवास महागणार आहे। पुढची देखील एक महत्त्वाची बातमी राज्यातल्या सर्वसामान्यांसाठी, कारण राज्यामधील रेडी रेकनरच्या दरामध्ये यावर्षी कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जुन्या रेडी रेकनर दराप्रमाणे म्हणजेच 2022-23च्या रेडी रेकनर दराप्रमाणे घर खरेदी करता येणार आहे। राज्यामध्ये गेल्या वर्षी रेडी रेकनरच्या दरामध्ये सरासरी 5% वाढ करण्यात आलेली होती। पालिका क्षेत्रात 8.80%, ग्रामीण भागात 6.96%, तर नगरपालिका क्षेत्रात 3.62% वाढ करण्यात आलेली होती। तर गेल्या वर्षी मुंबई महापालिका क्षेत्रात रेडी रेकनरच्या 2.34% एवढी वाढ झालेली होती। कोरोना संकटातून सावरून आर्थिक गाडी रुळावर आल्यानं आणि पुढील वर्षी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। आणि आता बातमी आहे राज्यातल्या अवकाळी संदर्भातली, कारण राज्यामध्ये अवकाळी पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे। राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फटका बसणार आहे। अनेक ठिकाणी काढणीला आलेला गहू, हरभरा, कांदा, फळबागांचं नुकसान झालेलं आहे। तर बुलढाण्यामधील खामगाव, शेगावमध्ये अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। तर मालेगावच्या लासलगावमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष बाग भुईसपाट झालेली आहे। तर अकोला आणि अमरावतीमध्ये देखील झाडं उन्मळून पडली। वाशिममध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। आणि आता पुढची बातमी आहे राजकीय क्षेत्रातली, कारण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी ताकद पणाला लावलेली होती, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला। रोहित पवार यांनी MCAच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवलेली होती आणि त्यांच्या विरोधात अभिषेक बोके हे निवडणुकीच्या मैदानात होते, परंतु रोहित पवार यांनी क्लब वर्गामधून सर्वाधिक मतं मिळवत विजय मिळवलेला होता आणि निवडणुकीच्या काळात पवार कुटुंबातील एक व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सर्वांना फोन करत होती, असा दावा देखील त्यांनी केलेला आहे। क्रिकेट कंट्रोल बोर्डाची निवडणूक होती। रोहित पवार त्या ठिकाणी निवडणुकीला उभे होते। आपण माहिती करा, पवार फॅमिलीतील कुठलीही व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते। अजित पवार साहेब, आधी आपलं बघा, आपलं घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा। सांगा की रोहित पवारांना पाडण्याकरता कुणाकुणाला आपण फोन केले होते, कुणाकुणाला निरोप दिले होते। क्रिकेट कंट्रोल ती जी काही निवडणूक होती मध्ये आधी याची कल्पना लोकांना द्या आणि नंतर आमच्याबद्दल टीका करा। कोण नरेश म्हस्के?
शिवसेनेचे शिंदे गटाचे मी ओळखत नाही त्याला, ठाण्याचे माजी महापौर मी त्यांना ओळखत नाही. त्याच्यामुळं असल्या आलतू फालतू स्टेटमेंट करण्याला मी महत्त्वही देत नाही आणि आम्ही कधीच घरामध्ये अशा पद्धतीनं वागत पण नाही. जी भूमिका असते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवारची भूमिका जी आत्ता इथं बोलतो तीच मागं देखील असते. अशा पद्धतीनं कधीच माझ्याकडनं तर घडणारच नाही, कारण तो माझ्या कुटुंबातला आहे, माझ्या घरातला एक घटक आहे, माझा पुतण्या आहे, माझा मुलगा असल्यासारखा आहे. नरेश म्हस्के, मी त्यांना भेटलोय नाही, त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं नाही. फक्त एकच गोष्ट ऐकलेली आहे, त्यांना जेव्हा ठाण्याचं नगराध्यक्ष बनवायचं होतं तेव्हा आज ज्या पार्टीमध्ये ते आहेत त्या पार्टीच्या नेत्याने त्याला विरोध केला होता आणि तो विरोध झाल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनी सांगून त्यांना नगराध्यक्ष बनवलं होतं. पण त्यांनी राजकीय उंची बघावी आणि त्यानंतर त्यांनी स्टेटमेंट द्यावे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा पुळका आलेला आहे का असा प्रश्न निर्माण होतो. कारण ओबीसीच्या मुद्द्यावरून खडसेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. भाजपमध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडेंसह पंकजा मुंडे आणि इतर ओबीसी नेत्यांचा छळ झाल्याचा आरोप खडसेंनी केलाय. निवडणूक आली की भाजपला ओबीसी आठवतात, पण इतर वेळी पंकजा मुंडेंना पक्षात अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचं खडसे म्हणतात. भारतीय जनता पार्टीने नेहमीच ओबीसीची अवहेलना केली, हेळसांड केली. गोपीनाथ मुंडे स्वतः हयात असताना सातत्यानं छळवण्याचे प्रकार या ठिकाणी झाले, पण तो पार्टीशी एकनिष्ठ सारे ते सारे राहिले. आतापर्यंत बघे पंकजाताईंना जी वागणूक दिली ती अत्यंत अपमानास्पद दिली. तिला फारसं काही त्या ठिकाणी कुठल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी केलं असं नाही आहे. आता अलीकडे निवडणुका आल्या, त्यामुळे मतांची गरज आहे. त्यामुळे आता ओबीसी चेहरा पाहिजे, ओबीसीचे आम्ही तारणहार आहे असं सांगणं, यासाठीचे हे सगळे प्रयत्न सुरू आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतो आहोत दिवसभराच्या बातम्या. वळूयात पुढच्या बातमीकडे, आणि ती म्हणजे आज BKC मधल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन होत आहे आणि या कार्यक्रमासाठी दिग्गज नेते, कलाकार आणि क्रिकेटपटूंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्याचबरोबर सचिन तेंडुलकर, आमिर खान यांचीही विशेष उपस्थिती आहे. हे सांस्कृतिक कला दालन जे फक्त भारतीयच नव्हे तर परदेशी कलाकारांच्या आकर्षणाचंही केंद्रबिंदू ठरणार आहे. तर दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.